नमस्कार माता भगिनींनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडकी बहीण ई-केवायसी बद्दल। तर यामध्ये भरपूर महिलांचे ई-केवायसी चे प्रोसेस पूर्ण होत नाही। खूप अशा महिलांना एररचा प्रॉब्लेम येत आहे। तसेच जर आपण आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकले असता थोड्या वेळाने OTP आपल्या नंबरला येतो, पण OTP टाकण्याचा ऑप्शनच येत नाही। अशा आणखीनही अडचणी येतात। तर अशा अडचण आता येत असतील देखील आपण ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण करून घेणार आहोत। तर कशा प्रकारे आपण ई-केवायसी करायची तेही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये तेच महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर माता भगिनींनो, सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। आपल्या मोबाईलमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करा। मी या ठिकाणी Google Chrome हे ब्राउझर ओपन केले आहे। यामध्ये ladkibhin.maharashtra.go.in असे लिहून सर्च करा। सर्च केले असता अशा प्रकारचा पेज ओपन होईल। तर या पेज आल्यानंतर एक पॉपअप SMS येतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा फॉर्म ओपन होणार आहे। पुढचा ऑप्शन असा येईल लाडक्या बहिणींनो, तर लाभार्थी आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा आहे। दिलेला कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या या ठिकाणी टाकून घ्या। त्यानंतर हे सहमत द्यायचे आहे। या बॉक्समध्ये टिक मार्क करा। OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडासा वेळ घेईल। थोडासा वेळ घेत आहे म्हणून तुम्ही बॅक बटन दाबून ही केवायसी पूर्ण करण्याची प्रक्रिया थांबवू नका, कारण असा थोडासा वेळ तरी घेणारच आहे, कारण वेबसाईटवरती इतक्या प्रमाणात लोड आहे। केवायसी प्रक्रिया हे थोड्याच वेळात पूर्ण होईल। तर अशा प्रकारे आपल्याला एक वॉर्निंग येईल। केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांचे किंवा पतीची माहिती द्या। तर या ठिकाणी आपल्या वडिलांचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे। जर समजा काही महिलांना वडील नसेल किंवा लग्न देखील झालेले नसेल तर अशा महिलांनी काय करावे, तर याबाबत शासनाने कोणतेही असा ऑप्शन या ठिकाणी दिलेले नाही। तर या संदर्भात कोणतीही अशी महत्त्वाची अपडेट आली तर तशा प्रकारात आपल्याला व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटेलच। त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच पुढील अपडेट्स आपल्याला वेळोवेळी भेटत राहतील। तर या ठिकाणी वडिलाचे किंवा पतीचे आधार क्रमांक टाकून घ्या। त्यानंतर हा दिलेला कॅप्चा कोड पुन्हा या ठिकाणी प्रविष्ट करा। त्यानंतर या बॉक्समध्ये एक टिक मार्क करा आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे। पुन्हा आपल्याला थोडा वेळ घ्यायलाच येते, प्रतीक्षा करा। ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही पहाटे किंवा रात्रीच्या वेळेस करा। 2-3 वेळेस असा प्रयत्न केला असता तुमची ई-केवायसी प्रक्रिया हे पूर्ण होईल। तर पहा, अशा तऱ्हेने OTP सेंड म्हणून आपल्याला उजव्या साईडला हिरव्या रंगामध्ये पॉपअप SMS आलेला आहे। आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला OTP या ठिकाणी टाका आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल या ठिकाणी आणि पुढील ऑप्शन आपल्याला फॉर्मचा भरण्याचा येईल। या ठिकाणी 2च ऑप्शन आपल्याला टिक मार्क करायचा आहे होय म्हणून। हा फॉर्म अगदी सहजरित्या आपण मोबाईलवरून भरून घेणार आहोत। तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन कोणाची हांजी करत बसू नका। तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून देखील ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता। तर पुढील असा ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी आपण जे नाव दिलेले आहेत वडिलांची किंवा पतीचे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल। या ठिकाणी आपल्याला काही भरायची आवश्यकता नाही। त्यानंतर जात प्रवर्ग निवडा या ऑप्शनवरती क्लिक करा। ते निवडल्यानंतर आपल्याला भरपूर प्रमाणात असे जात प्रवर्ग दिसतील। आपण ज्या कॅटेगरीमध्ये बसत आहोत तेथून आपली जात प्रवर्ग निवड करा। जात प्रवर्ग निवड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काही करत बसू नका, फक्त होय करा दोन्ही ठिकाणी आणि ह्या दिलेल्या बॉक्समध्ये एक टिक मार्क करा। टिक मार्क करून सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करा। दुसरं तुम्ही या 2 ऑप्शनमध्ये काही करत जाऊ नका। अशा तऱ्हेने हिरव्या रंगामध्ये आपलं फॉर्म सक्सेस झाल्याचा केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली पॉपअप SMS येईल। तर अशा तऱ्हेने आपल्या ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहेत। तर अशा प्रमाणे 2 मिनिटात आपण आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या इतरही सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती भेटत राहतील। चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।